नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे दिवाळी फराळ चकली. जर धान्याचे प्रमाण योग्य घेतले आणि योग्य भाजणी केली तर कुठेही चकली चुकत नाही. कुरकुरीत अशी चकली तयार होते. अगदी नवशिकेही असणार तरीही त्यांना पहिल्या प्रयत्नात ही चकली जमेल. बनवण्यासाठी सुरुवात करूया. चकली बनवण्यासाठी इथे मी काय धान्य घेतलंय आणि किती प्रमाणात घेतले तर वजनी प्रमाणातही आणि वाटीच्या प्रमाणातही आपण पाहूया. तर सुरुवातीला वजनी प्रमाणात पाहूया. तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले. तांदूळ आपल्याला जुने पाहूनच घ्यायचे. रेशनचे तांदूळ घ्यायचे किंवा कुठलाही जुना तांदूळ. माझ्याकडे अर्धा सोना मसुरी होता म्हणून मी तोही यात टाकला. तुम्ही मात्र कुठलाही जुना तांदूळच घ्या. इंद्रायणी तांदूळ अजिबात घेऊ नका किंवा कुठलाही नवीन तांदूळ घेऊ नका. जुना तांदूळच घ्या. शक्य होईल तो रेशनचा तांदूळ. त्यासाठी हरभरा डाळ घेतली आहे मी 200 ग्रॅम एवढी हरभरा डाळ. त्यानंतर पिवळी मुगाची डाळ घेतली आहे 100 ग्रॅम. त्यानंतर घेतली आहे उडदाची डाळ 50 ग्रॅम. उडीद डाळ आपल्याला थोडीशी कमीच घ्यायची. त्यानंतर पोहे घेतले आहे तिथे 100 ग्रॅम एवढे. पोह्यामुळे चकली मस्त खुसखुशीत अशी होते. तर 100 ग्रॅम एवढे पोहे आणि 50 ग्रॅम एवढे साबुदाणे. साबुदाणा घेताना कमीच घ्या कारण साबुदाण्यामुळे चकली कुरकुरीत तर होते पण वातट होण्याचीही शक्यता होते. म्हणून जास्तीत जास्त 60 ग्रॅम एवढा वापरा. तर मी 25 ग्रॅम एवढे धने आणि 25 ग्रॅम एवढे जिरे घेतले आहे. तर एवढ्या प्रमाणात बरोबर 1 किलोची भाजणी तयार होते. तर आता आपण वाटीच्या प्रमाणात पाहूया. त्यातली कुठलीही एक वाटी सेट करा. वाटीच्या प्रमाणात मी तांदूळ घेतले आहे 4 वाट्या एवढे तांदूळ. 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ, पिवळी मूग डाळ पाऊण वाटी, अर्धी वाटीपेक्षा जास्त आणि उडीद डाळ घेतली आहे मी अर्धी वाटी. पोहे घेतले आहेत 1 वाटी. साबुदाणा घेतला आहे पाव वाटी आणि धने घेतले आहे पाव वाटी आणि जिरे सुद्धा पाव वाटी. आता आपण पोहे, साबुदाणा, धने आणि जिरे हे बाजूला ठेवूयात आणि डाळ, तांदूळ हे धुवून घेऊयात. तर आता सुरुवातीला आपण तांदूळ धुवून घेऊयात. तांदूळ आंबेमोहोर सुद्धा तांदूळ घ्यायचा नाहीये तर कुठलाही जुना तांदूळच घ्यायचा आहे. तर आता तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. या प्रमाणात जर तुम्ही धान्य घेतलं तर अजिबात भाजणी आपली चुकणार नाही. तर बरोबर अशी भाजणी तयार होते. आता तांदूळ मी धुवून घेतले. आता सर्व पाणी निथळून घेऊयात. 1-2 ते 4 मिनिटासाठी तांदूळ चाळणीवर ठेवून पाणी व्यवस्थित निथळून घेऊयात आणि एक कॉटनच्या कपड्यावर बारीक अशी पसरवून देऊयात. तांदूळ मात्र आपल्याला पंख्याखाली सुकवायचे आहेत. तर मी सकाळी 10 वाजता हे तांदूळ धुतले. तर बारीक असे पंख्याखाली सुकवायला ठेवले, पसरवून दिले बारीक असे. तर आता डाळीसुद्धा मी अशा धुवून घेतल्या आणि पाणी निथळायला ठेवलं आहे. तर हरभरा डाळ देखील मी बारीक अशी एक दाणा पसरवून घेतला कॉटनच्या कपड्यावर आणि पंख्याखालीच डाळी सुकायला ठेवल्यात. तांदूळ लवकर सुकतो पण डाळी मात्र सुकायला थोडासा वेळ घेतात. हरभरा डाळ थोडासा अजूनच जास्त वेळ घेते. तर डाळींवर असा अधेमध्ये हात फिरवायचा. तर ह्या डाळी आपल्याला 4 ते 5 तास मस्त अशा सुकवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही कोवळ्या उन्हात अर्धा ते पाऊण तास ठेवल्या तरी देखील थोड्याशा सुकतात. पण पंख्याखालीच होईल तेवढं शक्यता सुकवून घ्या. तर आता मी पूर्ण दिवसभर डाळ ठेवली होती. 5 ते 6 तास मी ह्या डाळी पंख्याखाली सुकवून घेतल्यात. तर मस्त कोरड्या झाल्यात. आता गॅसवर कढई ठेवली आणि गॅस लो आचेवर करूनच आपल्याला डाळ भाजायची आहे. कुठेही गॅस आपल्याला मोठा करायचा नाहीये. तर कढईसुद्धा गरम नव्हती तेव्हाच मी डाळ टाकून घेतली आणि डाळही गरम होते ते आणि कढाईसुद्धा. तर पोटातून डाळ शेकत येते म्हणून मस्त खमंग अशी डाळ भाजली जाते. तर एका कॉटनच्या कपड्यावर मी काढून घेतली. ताटात टाकली तर ती घामाने अजून थोडीशी ओलसर होईल म्हणून मी एक कपडा टाकला आणि कपड्यावर डाळ हरभऱ्याची काढून घेतली. आता तांदूळ टाकले. तर तांदूळसुद्धा आपल्याला लो आचेवरच भाजून घ्यायचे आहेत. तर तांदूळ फुटायला लागले किंवा लालसरही आपल्याला होऊ द्यायचे नाही. तांदूळ फक्त हाताने किंवा नखाने असा तोडून पाहायचा किंवा तुम्ही हा पूजेसाठी नसेल करल, खाण्यासाठी करत असेल वेगळे तर तांदळाचे दाणे, डाळीचे दाणे
दाताखाली एखाद दाणा चावून पाहायचा. कळक लागला तर समजायचं की आपलं धान्य व्यवस्थित भाजलं गेलं आहे. तर आता मी मूग डाळ सुद्धा लो आचेवरच भाजून घेतली आणि उडीद डाळ सुद्धा, आता साबुदाणे सुद्धा आपल्याला लो आचेवरच शेकून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटांनी मस्त असे हे गरम होतात, शेकले जातात. काढून घेऊयात. आता टाकूया पोहे. तर पोहेही आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी लो आचेवरच हे भाजून घ्यायचे आहेत. तर थोडेसे शेकले, गरम झाले की हाताने असे चुरून पाहिजे आणि मग काढून घ्यायचे. आता धने सुद्धा आपल्याला लो आचेवरच भाजायचे आहे. 1 ते 2 मिनिटासाठी हे भाजून घ्यायचे. 1 मिनिट झाला की काढून घेऊयात धने. त्यानंतर टाकूया जिरे सुद्धा आपल्याला लो आचेवर याच पद्धतीने भाजून घ्यायचे. धान्य धुतानाही वेगवेगळेच धुवायचे आणि वेगवेगळेच कॉटनच्या कपड्यावर सुकायला टाकायचे आणि भाजताना देखील धान्य वेगवेगळंच भाजायचं आहे. आता धान्य सर्व एका ताटात कॉटनच्या कपड्यावर आपण एकत्रित काढू शकतो. तर आता मी सगळं धान्य काढून घेतलं. आता हे सर्व पसरवून घेतले. तर असा थर लावून घेतला. थंडगार होऊ द्यायचे. 1 ते 2 मिनिटं पंख्याखाली हे धान्य व्यवस्थित गार झालं की मस्त असं मिक्स करूया आणि आता गिरणीतून दळून आणूयात. तर धान्य मात्र थंड होऊ द्यायचं आणि बारीक असं हे गिरणीतून दळून आणायचं. जर या प्रमाणात धान्य घेतलं तर बरोबर ही 1 किलोची भाजणी होते. तर जवळपास ही 1 किलो भाजणी तयार झाली आहे. 1 किलोपेक्षा थोडी कमी असेल किंवा अधिक असेल, पण बरोबर ही 1 किलोच्या आसपास भाजणी तयार होते. आता ही भाजणी आपण एखाद वाटीने मोजून घेऊया. तर या वाटीने मी मोजून घेते आहे. तर ही 1 वाटी. तर माझ्या अशा ह्या 8 वाटी एवढं हे भाजणीचं पीठ आलं. आता एका मिक्सरच्या भांड्यात मी 3 ते 4 लसणाच्या गाठी अशा सोलून घेतल्या. 30 ते 35 एवढ्या ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत. आता यामध्ये टाकूया 5 ते 6 एवढ्या हिरवी मिरची. थोडंसं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मूठ ते 1.5 मूठभर एवढी कोथिंबीर. तर आपण हे बारीक वाटून घेऊया. या पद्धतीने जर चकली केली तर फारच रुचकर लागते आणि सुगंधही मस्त येतो. तर थोडंसं पाणी टाकून मी अशी ही पेस्ट करून घेतली. हे पहा. आता ज्या वाटीने आपण भाजणीचे पीठ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी एवढे तेल घेतले आहे. तर आता तेल आपण एका फोडणी पात्रात टाकूया आणि कडकडीत असे हे तेल गरम करून घेऊयात. तेल आपल्याला धूर निघेपर्यंत असं हे गरम करून घ्यायचे आणि कडकडीत तेलाचं मोहन भाजणीच्या पिठावर टाकायचं आहे. तर आता हे गरम आहे. उलथानाच्या मदतीने आपण हे सर्व मिक्स करूयात. हाताने मात्र अजिबात करू नका. हे फार कडकडीत तेलाचं मोहन असतं. तर आता उलथण्याने मिक्स केल्यावर जर हाताला सहन होत असेल असं कोमट झाल्यानंतर आपण हाताने हे सर्व मिक्स करूया आणि हाताने सर्व हे एकजीव करून घेतल्यानंतर हे पीठ असं तेलाच्या मोहनात मुरलं पाहिजे. तर असं व्यवस्थित चोळून घ्यायचं. तर हे सर्व तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घेतल्यानंतर आता एक घट्ट मूठ अशी बांधून पाहिजे की आपलं तेलाचं मोहन सर्व पिठाला बरोबर लागलं आहे. आता यामध्ये टाकूया जे आपण वाटण करून घेतलं होतं, मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट. आता हे टाकल्यानंतर टाकूया तीळ. पोहे खाण्याच्या चमचाने 4 ते 5 चमचा एवढे तीळ टाकून घेतले. त्याचबरोबर टाकूया 1.5 ते 2 चमचा एवढे लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रंगासाठी इथे लाल काश्मीरी मिरची देखील वापरू शकता. अर्धा टेबलस्पून एवढं हळद टाकून घेतली, अर्धा चमचा एवढे. त्यानंतर पाव चमचा भरून हिंग आणि 1 चमचा भरून हातावर क्रश करून घेतलेला ओवा आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. हा सर्व मसाला व्यवस्थित असा एकजीव करून घेऊया भाजणीत आणि मस्त असं मोकळं करून घेऊयात. तर सर्व एकजीव झालं आहे. आता मी गरम पाणी ठेवलं होतं गॅसवर. तर इथे गरम पाणीच आपल्याला वापरायचे, अजिबात कुठेही थंड किंवा कोमट नाही आणि पाणी जास्त कडकडीत सुद्धा वापरायचं नाही आहे. तर कोमट पाणीपेक्षा थोडंसं गरम हाताला सहन होईल असं पाणी वापरायचं आहे.
तर थोडं थोडं पाणी टाकून असं हे मी मळून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता जास्त पीठ आपल्याला घट्टसरही नाही आणि जास्त पातळही हे भिजवायचं नाही आहे. हे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आपण पीठ बाजूला काढून घेतलं आणि बाकीचं असं झाकून ठेवायचं. आता चकलीच्या साच्याला तेल लावून घेऊयात आणि प्लेटला सुद्धा. आता जे साच्यात भरण्यासाठी आपण पीठ घेतलं आहे ते गरम पाण्याचा हात लावून हे थोडंसं मळून घेऊयात आणि एक रोल बनवायचा. आणि गरम पाण्याचा हात लावून जे मळून घेतला आहे तो रोल साच्यामध्ये एकजुटीनेच असा भरायचा आहे. थोडा थोडा करून अजिबात भरायचं नाही, म्हणजे एकजूट अशी ही चकली पडते, तुटत नाही मध्ये कुठेच आणि अजिबात हवा नाही राहिली पाहिजे असं हे पीठ भरायचं आहे. तर एकजूट असं पीठ भरल्याने किती मस्त अशी गोल गरगरीत चकली पडते. तर चकली पाडताना हात आपल्याला जास्त वरती घ्यायचा नाही आहे. तर तुम्ही चकलीचा तारही बघा एकसारखा असा हा पडतोय. तर आता चौथा वेळा झाला की ही तार अशी हाताने तोडून घ्यायची आणि हे उरलेलं इथे असं हे दाबून द्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोल गरगरीत चकली तयार झाली आणि काटेही फार सुंदर असे आले. तर पीठ मळताना पाणी आपल्याला जास्त कडकही वापरायचं नाही, कडकडीत, आणि जास्त गरम पाणी किंवा जास्त कोमटही नाही, हाताला सहन होईल असं पाणी आपल्याला पीठ मळताना घ्यायचंय. आणि सोऱ्यात टाकण्यापूर्वी एकदा पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यायचं. तर पुन्हा सांगते की पाणी जास्त गरम वापरू नका पीठ मळताना. तर चकलीचे पीठ थोडंही पातळ झालं तर चकलीला काटे व्यवस्थित येत नाही आणि चकली मऊ पडते तळताना आणि तेल शोषून घेते. आणि जर घट्टसर झालं तर चकलीची तार बरोबर पडत नाही. तुम्ही हवं तर चकली टिश्यू पेपरवर सुद्धा पाडून घेऊ शकता. आता गॅसवर कढाई ठेवली आहे, मध्यम आचेवर तेल गरम करून घेतले. चकली तेलात सोडल्यावर बुडबुडे येत असतील आणि हळुवारपणे वर येते म्हणजे समजायचं की आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही. तर आता चकली एक एक करून सोडून घ्यायची. जर तुम्हाला हाताने भीती वाटत असेल, नवशिके असाल तर असं झाऱ्यावर चकली ठेवायची आणि हळुवारपणे तेलात सोडायची. तेलात चकली सोडण्याआधी तेल आपलं मध्यम गरम पाहिजे आणि मध्यम आचेवरच चकली तळून घ्यायची आहे. तर चकली टाकल्यावर अर्ध्या ते 1 मिनिटानंतर आपल्याला चकली पलटवायची आहे. चकली टाकल्यावर लगेचच झाऱ्याने पलटवू नका. अर्ध्या ते 1 मिनिटानंतर थोडीशी कडक झाल्यावर मग चकली पलटवायला घ्या. दर अर्ध्या मिनिटांनी चकली पलटवा म्हणजे चकली एकसारखी तळली जाईल. आता तेलाची बुडबुडे थोडेसे कमी झाले आहेत, तुम्ही पाहू शकता, म्हणजे समजायचं की आपली चकली व्यवस्थित अशी तळली गेली आहे. तर चकलीचं सर्व तेल आपण निथळून घेऊयात. तर चकली अशी झाऱ्याने काढल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण चकली अशी काढून घेऊयात आणि चकलीचे सर्व तेल असे निथळून घेऊयात. चकली तळल्यावर चकली एकावर एक ठेवू नका, अशी थोडीशी पसरवून ठेवा. थंड झाल्यावर मस्त कुरकुरीत होते. तर मी इथं लहान आकारातही चकली बनवून घेतली आहे आणि मोठ्या आकारातही. तर 1 किलो भाजणीचे एवढे 30 ते 40 एवढी चकली झाली. तर इथे लहान साईजमध्येही तुम्ही पाहू शकता मस्त काटेरी चकली तयार आहे. आणि मोठ्या आकारातही हे पहा मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेरी चकली. तर एकन एक तार मोकमोकळा दिसत आहे चकलीचा, तरीही आपली चकलीचा तुकडा पडलेला नाहीये. तर अगदी नवशिके सुद्धा पहिल्या प्रयत्नात बनवतील. एक चकली तोडून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता एकनिक चकलीचा तार पोकळ आणि कुरकुरीत अशी चकली झाली आहे. तर एकनिक तार असा चुरल्या जातोय. हे पहा, धान्याचंही प्रमाण योग्य घेतलं आणि भाजणी या पद्धतीने केली तर नक्कीच तुमचीही चकली एकदम कुरकुरी, खमंग आणि काटेरी चकली तयार होणार. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.